नमस्कार, मी पंढरीनाथ ठोंबरे. काल शिंदे सेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर वाढदिवसानिमित्त शक्ती प्रदर्शन करत जोरदारपणे पुन्हा एकदा मी येईल असं वक्तव्य केलं आहे. सिल्लोडचे आमदार असतानाही त्यांनी शहरात छत्रपती संभाजीनगर शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांनी सभा घेतली. यामागील राजकारण पाहता त्यांना आता महापालिकेच्या निवडणुकीमध्येही आपला वरदहस्त कसा राहील यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे शिंदे सेनेचे आमदार संजय शिरसाट पश्चिममधील यांनी गेल्या काही दिवसापूर्वी त्यांची सामाजिक न्याय मंत्रीपदी निवड झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्यावर एक कॉमेंट केलं होतं, देव त्यांचे भले करो. आणि दुसरं कॉमेंट म्हणजे सिल्लोड येथील गुंडगिरी आम्हाला संपवायची असं एक विधान त्यांनी केलं होतं. हे विधान अब्दुल सत्तार यांनी गांभीर्याने घेत कालचं शक्ती प्रदर्शन संजय शिरसाट यांना प्रत्युत्तर देण्यासाठीच होतं असं म्हणता येईल. कारण त्यांनी आपल्या भाषणामध्ये तसं बोलवूनही दाखवलं आहे. सिल्लोड शहरामध्ये आमचीच दादागिरी चालेल असा त्यांचा बोलण्याचा एक आरोप होता. आणि आता आम्ही शहरात येऊन काय करू शकतो असे एक प्रतिआव्हानही त्यांनी संजय शिरसाट यांना दिल्याचं आपल्याला त्यांच्या भाषणातून दिसून येते. त्यामुळे यापुढील राजकारणामध्ये ते शहरामध्ये महापालिकेतही आपल्याला हस्तक्षेप करता येईल का या दृष्टिकोनातून राजकारण करण्याची शक्यता आहे. संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरचे खासदार यांचं आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये मागे काही बेबनाव होता. आणि आता संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तारही यांच्यामध्येही काही छुपे युद्ध सुरू असल्याचे एकंदरीत दोन्हीच्याही बोलण्यावरून दिसून येते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांचं शीतयुद्ध आपल्याला महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. आणि अब्दुल सत्तार यांचं वाढदिवसानिमित्त जे शक्ती प्रदर्शन होतं ते पुढील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच होते असे म्हणता येईल. कारण त्यांना त्यांचे समर्थक जास्तीत जास्त महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये आणायचे आहेत. आणि त्यासाठीच त्यांचा हा खटाटोप होता. त्यांचे राजकीय विरोधक वाढदिवसानिमित्त केलेल्या शक्ती प्रदर्शनाला त्यांची केविलवाणी धडपड असल्याचे बोलतात. त्यांना निवडून येऊनही आमदार होऊनही मंत्रिपद दिले गेले नाही. त्यामुळे त्यांचं पक्षातील महत्त्व कमी झाल्याचा आरोपही केला जातो. त्यामुळे त्यांनी पक्षात आपली पकड राहावी आणि जिल्हा परिषद महापालिकेच्या निवडणुकीतील नेतृत्व
आपल्याकडे यावे यासाठी त्यांनी आपला सिल्लोड मतदारसंघ सोडून, सिल्लोड शहर सोडून संभाजीनगर शहरात येऊन आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह मोठे शक्ती प्रदर्शन केले। यापुढे या दोन्ही नेत्यातील एक शीतयुद्ध आपल्याला पाहावयास मिळण्याची शक्यता आहे। तुम्हीही कॉमेंट्समधून कळवा, या दोन्ही नेत्यामध्ये, शिंदे सेनेच्या या दोन्ही नेत्यामध्ये यापुढे सामना रंगण्याची शक्यता आहे का, आणि त्याला शिंदे सेनेला या भांडणाचा फटका बसू शकतो का? कॉमेंट्समधून नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।